मतदारांना आज पैसे वाटप करण्यासाठी नवा नियम आहे का? घरोघरी प्रचार करण्यासाठी दिलेल्या मुभेनंतर राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल, तर सतर्क राहण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन. मनसे नेते अविनाश जाधव यांची याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली. बिनविरोध नगरसेवक निवडीला त्यांनी आव्हान दिलं होतं. पुण्यातील प्रभाग क्रमांक 40 मध्ये चांदीच्या वाट्या वाटल्याचा दावा. राष्ट्रवादीचे प्रकाश कदम यांच्यावर आरोप. वसंत मोरे आणि त्यांच्या मुलाकडून पोलिसात तक्रार. मुंबईतल्या चेंबूरमध्ये वॉर्ड क्रमांक 152 मध्ये शिवसेनेकडून पैसे वाटप. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक अनिल पाटणकरांचा आरोप. तर कल्याणमध्येही पैसे वाटपावरून हाणामारी. नागपुरात भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने. पैसे वाटल्याच्या आरोपावरून राडा. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या समोरच दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडले. सिंचन घोटाळ्यावरून अजित पवारांचा गंभीर आरोप. पहिल्या युती सरकारनं पार्टी फंडासाठी प्रकल्पाच्या किमतीत 100 कोटी मागितले. अजित पवारांचा खळबळजनक आरोप. कपोलकल्पित मुनगंटीवारांचा दावा. तर अजित पवारांचं टार्गेट कोण? खडसेंचा सवाल. अजित पवारांनी केलेले घोटाळ्याचे आरोप 100% खरे. तत्कालीन मुख्य अभियंते विजय पांढरेंचा दावा. तर अजित पवारांनी अनेक घोटाळे केल्यामुळे अधिकाऱ्यांचं नाव घेतलं नाही. पांढरेंचं वक्तव्य. मकर संक्रांतीनिमित्त तुळजाभवानीच्या मंदिरात भाविकांची गर्दी. पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक सजावट. शिर्डीमध्ये साई मंदिरातही भक्तांच्या रांगा.